नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहिती आहे का? तर लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत आहे. पूजेचा शुभ मुहूर्त काय, महत्त्व आणि परंपरा काय आहे तर ते आपण पुढे व्हिडिओमधून पाहूयात. तर आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. तर हिंदू धर्मात आषाढ अमावस्या विशेष धार्मिक महत्त्व असलेली अमावस्या मानली जाते. आषाढ महिन्याचा शेवट या तिथीने होतो आणि त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढ अमावस्येला धार्मिकदृष्ट्या संक्रमणाचा काळ मानले जाते. आषाढ अमावस्येला दीपपूजेला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई आणि दीप स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दीप हे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. तर अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त महत्त्व हे सर्व काही आपण जाणून घेऊया. पण त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुढे पाहूयात आपण आषाढ अमावस्या 2026 तर कधी आहे, तर पंचांगानुसार योग्य तिथी काय आहे, तर तारीख 12 ऑगस्ट 2026 बुधवार. अमावस्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:52 वाजता. अमावस्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 मिनिटांनी. दीपपूजन 12 ऑगस्ट 2026. तर आषाढ अमावस्येला दीपपूजनाचा शुभ मुहूर्त. महाराष्ट्राच्या पंचांगानुसार आषाढ अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. अमावस्या तिथी 12 ऑगस्टला पहाटे 1:52 वाजता सुरू होऊन रात्री 11:06 वाजता समाप्त होते. त्यामुळे दीपपूजनासाठी 12 ऑगस्ट हाच दिवस ग्राह्य धरला जातो. तर पुढे पाहूयात आपण आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे तर ते पाहूयात आपण. आषाढ अमावस्येला दीपपूजेला विशेष महत्त्व मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील समई, पंती किंवा दिवे स्वच्छ धुवून घ्यावेत. शक्य असल्यास तांदूळ किंवा रांगोळीने दिव्यासाठी सुंदर आसन तयार करावे. तसेच पूजेसाठी दिवे एका पाटावर किंवा स्वच्छ जागेवर ठेवावेत. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. दिव्यात शुद्ध तूप किंवा तेल घालून वात लावावी. त्यानंतर दिवे प्रज्वलित करून देवी देवतांचे स्मरण करावे. दीपपूजेच्या वेळी ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योती नमोस्तुते हा श्लोक म्हणू शकता. त्यानंतर आरती करून देवाला नैवेद्य दाखवावा. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची एकत्र पूजा करण्याची परंपरा काही कुटुंबामध्ये आहे. त्यामुळे वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी. अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा अशी प्रार्थना केली जाते. विशेषतः संध्याकाळी दीप लावून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. मात्र दिवा कुठे आणि किती लावायचा याबाबत कुटुंब परंपरा आणि स्थानिक प्रथा वेगवेगळ्या असू शकतात. तर पुढे पाहूयात आपण लहान कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे ते बघूयात आपण. तर लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात आणि त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. तसेच मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना धार्मिक श्रद्धेनुसार कसे करावे तर कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण लोकमान्यतेनुसार काय आहे तर ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर
नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक कणिक ही अन्नाचे तर दिवा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेलाचा दिवा लावून मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना व्यक्त करणे होय. तर श्रावणाच्या स्वागताची परंपरा दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. कौटुंबिक संस्कार या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात, आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोचतात. तर हा आपला आजचा असा व्हिडिओ होता की दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना का ओवाळले जातात, त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे. तर पूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी स्किप न करता पहा, म्हणजे त्यातील माहिती तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये सांगा. बेल आयकॉन ऑन करा. चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.